हॅलो एव्हरीवन, क्रेझी सिस्टर्स मयंजूमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत मेकअप ट्युटोरियल शेअर करणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की मी किती कमी प्रोडक्ट वापरून मेकअप कंप्लीट केला आहे। चला तर मग पाहूया। आपण हे मान्य करूया, आपल्याला आवरायला कधीच कोणी पुरेसा वेळ देत नाही। म्हणजे लग्नामध्ये सुद्धा इतकी गडबड असते ना की ब्रायडल मेकअपवर सुद्धा 2 तास मिळत नाहीत। जर 2 तास मिळाले आवरायला तर काय होईल? मला तर विचारांनी श्रीमंत झाल्यासारखं वाटत आहे। पण नाही ना असं होत। आपल्याला आवरण्यासाठी फक्त 2 मिनिट मिळतात, मेकअपसाठी फक्त 2 मिनिट। मला असं वाटतं, अरे यार, याला काय अर्थ आहे? जर सण असेल, म्हणजे स्पेशली गणपती बाप्पा, गौऱ्या बसल्या असतील, कोणीतरी बघायला येणार आहेत गौऱ्या, हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, सण म्हटलं तर घरं आवरायचे, साडी दागिने केल्यानंतर कशालाच वेळ नसतो। आणि मग चेहऱ्याला पावडर लावली जाते, कशी तरी लिपस्टिक फासली जाते आणि आपण उभे राहतो। पण याला पॉईंट नाही ना। फोटो बिटो काढायचे, छान छान सोशल मीडियावरती टाकायचे, मग 2 मिनिट, ॲक्च्युली 2 मिनिटात खूप छान प्रेझेंटेबल होता येतं, पटकन मेकअप करता येतो। मी नक्की कोणते प्रोडक्ट वापरलेत हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही बघू शकता, मेकअप पूर्ण झाल्यानंतर अतिशय सुरेख दिसतो आहे। सणावारांची गडबड असताना, इतरांची काळजी घेताना, तरीसुद्धा फोटोसाठी, बायकांच्या समोर येण्यासाठी, छान छान दिसण्यासाठी असे पटकन झटपट असे तयार होऊ शकतो। तुम्ही बघत असाल, इथे आय लुक चालू आहे। आय लुक हा मला न्यूड आवडतं म्हणून न्यूड करत आहे। मला जास्त असा फासलेला मेकअप बिलकुल आवडत नाही। मला जेवढं होईल तेवढं नॅचरल असा लुक आवडतो, म्हणून कमीत कमी प्रोडक्ट वापरण्याचा प्रयत्न करते आहे मी इथे। जर मी वेगळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस घातला असता तरीसुद्धा हॉट पिंक, ब्राईट पिंक, असं छान पॉपिंग पिंक, गुलाबी, चुटूक असे जे रंग असतात ना, छान विटकरी जरी असला तरीसुद्धा अशा रंगांकडे जायचं। म्हणजे तोच रंग जेव्हा कमी वेळ मिळतो तेव्हा तुमचा ब्लश म्हणून पण काम करतो आणि चेहऱ्यावरती रंग भरल्यामुळे तुम्ही खूप झोपून उठलाय आणि खूप मेकअप केला असा वाटायला लागतो। तुम्ही आतापर्यंत यूट्यूबवरती हजारो लाखो मेकअप ट्युटोरियल्स बघितले असतील, ज्याच्यामध्ये सांगतात की ओला ब्युटी ब्लेंडर घ्यायचा। त्याचं काय आहे ना की तो बरोबर नॅचरल लुक देतो, अगदी मुद्दा बरोबर आहे। पण जेव्हा आपल्याकडे वेळ कमी असतो आणि आपलं कन्सिलर हे आपलं अतिशय हेवी आपल्या स्किन टोनला मॅच होणारं असतं, अशा वेळेला ओलासर ब्युटी ब्लेंडर असेल तर तो प्रोडक्ट शोषून घेतो आणि स्किनवरती कमी प्रोडक्ट राहतं। जेव्हा आपल्याला घाई असते अशा वेळेला ब्युटी ब्लेंडर प्रोडक्ट खाऊन चालत नाही। कोरडा ब्युटी ब्लेंडर अजिबात कुठलाच प्रोडक्ट खात नाही, तर तो प्रोडक्ट जशाच्या तसा भरपूर हाय कव्हरेज आपल्याला स्किनवरती ठेवतं, पण तरीसुद्धा आपल्याला पाहिजे तिथे फक्त पसरवण्याचं काम करतं। म्हणून कोरडा घ्यायचा, ओला घ्यायचा नाही। हा झाला मेकअपचा छोटासा टिप्स। हा छोटासा टिप्स तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चांगला मेकअप म्हणजे हेवी मेकअप नाही, तर बेसिक मेकअप करायचा असतो। तर हा बेसिक मेकअप कसा करायचा ते सर्व मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे। अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे, मेकअप करण्याआधी काही स्टेप्स असतात, त्या खूप इम्पॉर्टंट आहेत, तर त्या पण आपल्याला करायच्या आहेत। जर त्या फॉलो करून तुम्ही स्टेप बाय स्टेप मेकअप करताना तर तुमचा मेकअप फ्लॉलेस पण होईल, अजिबात काळा पडणार नाही आणि तुमची स्किन ड्रायसुद्धा होणार नाही, ऑइलीसुद्धा होणार नाही आणि तुमचा बेस एकदम फ्लॉलेस दिसेल, मेकअप फ्लॉलेस दिसेल। मेकअप रिलेटेड नवनवीन टिप्स जाणून घ्यायच्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी त्या विषयावर सुद्धा एखादी व्हिडिओ बनवेन। तुम्हाला हा माझा छोटासा असा मेकअप ट्युटोरियल कसा वाटला? आणि मला माहिती आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कोणते कोणते प्रोडक्ट यूज केले आहेत, ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका।
शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.